नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. 2.2 द हाऊस बिल्डर. लेट्स सी इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस लेसन. क्वेश्चन नंबर 1. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. नंबर 1. डेडिकेट. डेडिकेटपासून कुठला नाउन तयार होईल? डेडिकेशन. नंबर 2. मेजर. मेजरपासून मेजरमेंट. डिसाईड. डिसाईडपासून डिसिजन. नंबर 4. परफेक्ट. परफेक्टपासून तयार होईल परफेक्शन. नंबर 5. ओन. ओनपासून तयार होईल ओनरशिप. नंबर 6. गिव. गिवपासून तयार होईल गिफ्ट. नंबर 7. रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबलपासून तयार होईल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि नंबर 8. परसिस्ट. परसिस्टपासून तयार होईल परसिस्टन्स. नाव क्वेश्चन नंबर 2. चूज द प्रॉपर फ्रेज एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. सगळ्यात आधी इथे ज्या फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन्स दिलेले आहेत त्याचे अर्थ आपण मराठीत बघून घेऊया. तर पहिलं दिलेलं आहे टू सेंड फॉर. टू सेंड फॉर म्हणजे पाठविणे. दुसरं आहे विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन संपूर्ण निष्ठेने. संपूर्ण निष्ठेने. तिसरं आहे इन ग्रेट डिमांड. डिमांड म्हणजे मागणी, तर इन ग्रेट डिमांड म्हणजे खूप मागणी असणे. नेक्स्ट आहे टू मीट द नीड्स ऑफ. टू मीट द नीड्स ऑफ म्हणजे गरजा भागविणे. त्याच्यानंतर दिलं आहे मेकअप वन्स माइंड म्हणजेच मनाशी दृढनिश्चय करणे. टू नो अव्हेल म्हणजेच व्यर्थ किंवा निरुपयोगी. आणि नंतरचं दिलेलं आहे टू हँड ओव्हर म्हणजे सोपविणे. एखाद्याला एखादी गोष्ट सोपविणे त्याला हँड ओव्हर हा शब्द आहे. तर आपण रिकाम्या जागा बघूया. रिकाम्या जागामध्ये नंबर 1 मध्ये आहे शी डज हर जॉब डॅश. आता शी डज हर जॉब, ती तिचा जॉब करते. कसा करते? विथ फुल डेडिकेशन. तिथे लागेल विथ फुल डेडिकेशन म्हणजे संपूर्ण निष्ठेने ती तिचा जॉब किंवा तिचं काम करते. नंतर बघूया नंबर 2. वन शुड डॅश टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. वन शुड एखाद्याने करायला पाहिजे टू हेल्प अदर्स दुसऱ्याला मदत करायला पाहिजे व्हेन नीडेड. आता इथे कुठला वर दिलेल्यापैकी कुठला लागेल? तर आपण म्हणू शकतो वन शुड मेकअप वन्स माइंड. एखाद्याने आपल्या मनाशी दृढ निश्चय करायला पाहिजे की जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करायची. तर इथे येईन टू मेकअप वन्स माइंड. नंतर नंबर 3. ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई ही हॅड डॅश हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू हिज असिस्टंट. आता मिस्टर जाधव यांचे ट्रान्सफर चेन्नईला झालेली आहे आणि त्यामुळे काय होईल, ते त्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांच्या असिस्टंटला काय करेल? हँड ओव्हर करेल. म्हणून इथे लागेल हँड ओव्हर म्हणजे सोपविणे. तर त्यांची जी जबाबदारी आहे ती सोपवतील आणि म्हणून इथे ही हॅड टू हँड ओव्हर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज टू हिज असिस्टंट. नेक्स्ट नंबर 4. द लेबर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट डॅश हिज फॅमिली. आता लेबर्स कामगारांचं इन्कम सफिशियंट नाही आहे. इन्कम सफिशियंट नाही आहे त्यांच्या फॅमिलीच्या साठी. आता त्या फॅमिलीच्या काय असतात? गरजा भागविण्यासाठी. आणि त्याच्यासाठी ते शब्द आलेला आहे टू मीट द नीड्स ऑफ. म्हणून आपण म्हणूया द लेबर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली. नंतर आहे नंबर 5. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द वायरिंग दे विल हॅव डॅश अँड इलेक्ट्रिशियन. तर बिकॉज ऑफ द फॉल्ट ऑफ इन द वायरिंग, त्या वायरिंगमध्ये काही फॉल्ट आल्यामुळे त्या इलेक्ट्रिशियनकडे त्यांनी काय करेल? दे विल हॅव टू सेंड फॉर. इथे लागेल टू सेंड फॉर म्हणजेच इलेक्ट्रिशियनकडे ते पाठविलं. 6 नंबर आहे मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट बट डॅश. आता आईने तिच्या मुलाच्या हॅबिट सवयी बदलण्यासाठी खूप प्रयत्न केला बट नो अव्हेल. नो अव्हेल म्हणजे पण काही उपयोग झाला नाही. 7 नंबरवर आहे मँगोज फ्रॉम रत्नागिरी
आर ऑलवेज इन ग्रेट डिमांड. एकच उरलेलं आहे. तर इन ग्रेट डिमांड म्हणजे खूप मागणी असते. रत्नागिरीच्या आंब्यांची खूप मागणी असते. या अर्थाचे आपण इथे वाक्य तयार होईल. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर ओन वर्ड. स्टोरी आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आणि आता आपल्याला दिलेल्या प्रश्नांचं तुमच्या वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर ए बघूया. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट बाय द मॅसन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. व्हाय? म्हणजेच त्या गवंड्याने नव्याने बांधलेल्या घराचा मालक अतिशय खुश का राहत असे. तर आपण उत्तर देऊ शकतो की खुश का राहायचा तो? कारण द मॅसन वॉज व्हेरी गुड वर्कमॅन. तो जो मॅसन होता, तो जो गवंडी होता, तो अतिशय खूप चांगला कारागीर होता. ही यूज टू टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डीड इट विथ फुल डेडिकेशन. तो खूप इंटरेस्टने, खूप मेहनतीने ते सगळं काम करायचा. ही वॉज व्हेरी हॉनेस्ट इन चूजिंग द हाय क्वालिटी कन्स्ट्रक्शन मटेरियल. आणि कन्स्ट्रक्शनचं जे मटेरियल असायचं ते तो खूप चांगल्या क्वालिटीचा वापरायचा. ही टूक ऑल द मेजरमेंट्स ऑफ वॉल्स, डोअरवेज, आर्चेस एक्सेट्रा परफेक्टली. भिंतींचे, डोअरवेजचे, आर्चेसचे जे काही मेजरमेंट्स असायचे ते खूप परफेक्टली तो घ्यायचा. व्हॉट एव्हर ही बिल्ड, हिज फिनिशिंग वॉज एक्सलंट अँड अपिलिंग नॅचरली. त्याची जी फिनिशिंग असायची, तो जेही काही बांधायचा त्याची फिनिशिंग खूप छान असायची आणि म्हणूनच द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. आणि म्हणून ते जे नवीन मालक असायचे ते खूप आनंदी असायचे. क्वेश्चन नंबर बी. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेट फॉर द मॅसन्स गुड वर्क. हाऊ? आता कॉन्ट्रॅक्टरनी त्याला कम्पेन्सेट करायचा फॉर द मॅसन्स गुड वर्क. मॅसनचं जे काम, चांगलं काम असायचं, गवंडीचे खूप मेहनतीने काम करायचं, त्याचा मोबदला कॉन्ट्रॅक्टर त्याला कसा द्यायचा. अँड द आन्सर इज द कॉन्ट्रॅक्टर वॉज प्लीज विथ द मॅसन्स वर्क दॅट फेच हिम गुड बिझनेस. आता मॅसनद्वारा खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं जायचं आणि कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे तो खूप खुश होता आणि म्हणून त्याचा बिझनेस पण खूप चांगला चाललेला होता. सो आफ्टरवर्ड्स द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेट हिम हँडसमली. आणि त्याच्यामुळे तो त्याला चांगला पगार द्यायचा. विथ अ व्हेरी गुड सॅलरी दॅट वॉज सफिशियंट टू मीट ऑल द नीड्स ऑफ हिज मॅसन्स फॅमिली. खूप चांगला पगार दिल्यामुळे त्याच्या ज्या घरगुती फॅमिलीच्या ज्या काही गरजा होत्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं तो पार करू शकत असे, पूर्ण करू शकत असे. नाव सी क्वेश्चन नंबर सी. द मॅसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. त्या गवंड्याने निवृत्त होण्याचा ठाम निर्णय घेतला आणि केव्हा घेतला. आन्सर इज द मॅसन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फॉर मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर. तो मॅसन खूप हार्डवर्क करायचा, गवंडी खूप हार्डवर्क करायचा आणि खूप सिन्सिअरली त्याने अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्टरसोबत काम केलेले होते. ही हॅड सेटल्ड हिज फॅमिली नाईसली अँड विदाऊट एनी स्कारसिटी ऑफ एनी काइंड. खूप चांगल्या पद्धतीनं तो त्याच्या कुटुंबियाला सांभाळत होता आणि त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नसे. वेन ही बिकम अ ग्रँडफादर, जेव्हा तो आजोबा झाला, ही थॉट दॅट इट वॉज द राईट टाईम फॉर हिम टू रिटायर. जेव्हा तो आजोबा झाला तेव्हा त्याने ठरवलं की आत्ता मला रिटायर होण्याची वेळ आलेली आहे. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर अबाउट हिज रिटायरमेंट. आणि मग त्याची जी इच्छा होती त्याने त्याबद्दल त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून दाखवलं, इन्फॉर्म केलं. अँड ही वॉज फर्म अबाउट हिज डिसिजन. आणि त्याच्या डिसिजनवर तो खूप फर्म होता. नाव सी क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम. आता इथे काय आहे, क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये, की सिलेबल म्हणजे काय आणि कशा पद्धतीने आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. इथे ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते 1 सिलेबल आहे, 2 सिलेबल आहे, 3 सिलेबल आहे की मोर दॅन 3 सिलेबल आहे, हे तुम्हाला जस्ट इथे फाइंड आउट करून लिहायचे आहे. सो दिस इज होमवर्क फॉर यू. ओके, नाव सी क्वेश्चन नंबर 5. ए. Words that have the same sound, pronunciation but differ in spelling and meaning are called homophones.
आता असे शब्द आपल्याला बघायचे आहेत की ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन साऊंड सेम आहे, परंतु स्पेलिंगमध्ये डिफरंट आहे आणि अर्थातच मिनिंगमध्ये सुद्धा त्याच्यामुळे डिफरंट आहे. अशा शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो. उदाहरणार्थ तर एक्झाम्पल्स आपण पाहूया. HAIR हेअर म्हणजे केस आणि HARE हेअर म्हणजे ससा. दोघांचे प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, पण स्पेलिंग डिफरंट आहे आणि मिनिंगसुद्धा डिफरंट आहे. अगदी याचप्रमाणे तुम्हाला खालील करायचे आहे. पिक आउट फ्रॉम द लेसन होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालील दिलेल्या शब्दांचे होमोफोन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. आता परत एकदा सांगते की प्रोनाऊन्सिएशन सेम असलेले शब्द आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, ज्यांचं मिनिंग वेगळं असेल आणि स्पेलिंग पण वेगळं असेल. तर नंबर 1वर दिलेलं आहे WAIST वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर. आणि आता याचा होमोफोन काय होईल? वेस्ट मटेरियल वगैरे तुम्ही ऐकलं असेल, वेस्ट मटेरियल. तर तिथे वेस्ट WASTE वेस्ट म्हणजे कचरा, वाया जाणारं मटेरियल वगैरे अशा अर्थानं तिकडे WASTE वेस्ट लावूया. सेकंड नंबरवर आहे KNEW न्यू. न्यू म्हणजे जाणणे आणि याचाच होमोफोन वर्ड होईल NEW न्यू. NEW अर्थ काय आहे? नवीन. तर KNEW त्याचा होमोफोन होईल NEW. 3 नंबरवर आहे लॉस. LOSE लॉस म्हणजे तोटा होणे आणि लॉस LOSE लॉस म्हणजे हरणे, ज्याला आपण लूजसुद्धा म्हणतो, लूज. नंबर 4 MAID मेड. मेड म्हणजे ज्याला स्त्री, जसं मेड सर्वंट हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर स्त्री सर्वंट. तर अशा अर्थाने मेड म्हणजे इथे स्त्री किंवा स्त्री नौकर अशा अर्थाने तिथे हा शब्द वापरला जातो. आणि MADE मेड म्हणजे बनवणे. मेकचा पास्ट टेन्स आहे मेड. 5 नंबरवर आहे GRATE ग्रेट. ग्रेट करणे. आता तुम्ही किचनमध्ये हा शब्द बरेचदा ऐकलेला असेल, किचन रेसिपीजमध्ये. ग्रेट करणे म्हणजे बारीक बारीक किस करणे किंवा बारीक तुकडे करणे. नंतर याच अर्थाचा याचा होमोफोन होईल GREAT ग्रेट. GREAT ग्रेट म्हणजे महान किंवा मोठा. तर 6 नंबरवर आहे WON वोन. वोन म्हणजे जिंकला आणि याचा होमोफोन्स होईल ONE वन. वन म्हणजे एक. त्याच्यानंतर 7 नंबर पहा SIGHT साईट. साईट म्हणजे दृष्टी, ज्याला आपण आयसाईट वगैरे म्हणतो, डोळ्यांची दृष्टी. आयसाईट म्हणजे दृष्टी आणि SITE साईट याचा होमोफोन होईल साईट म्हणजे जागा. 8 नंबरवर पहा WEEK वीक. वीक म्हणजे आठवडा आणि WEAK वीक. वीक म्हणजे अगदी अशक्त, वीक वाटणे, फिलिंग होणे, तर वीक अशक्त. नंतर 9 नंबरवर आहे WOLD वूड. आता वेलचा पास्ट टेन्स वूड इथे आलेला आहे. वेलचा पास्ट टेन्स वूड आणि वूड WOOD वूड म्हणजे जंगल. त्याच्यानंतर 10 नंबरवर आहे SEAC. सी म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे, वर पाहणे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे लिहावं लागेल. बी नंबरचा क्वेश्चन बघूया. सिलेक्ट एनी 3 पेअर ऑफ होमोफोन्स फ्रॉम द अबव अँड मेक सिम्पल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन देअर मिनिंग. आता आपण ज्या 10 जोड्या होमोफोन्सच्या बघितलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही 3 जोड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्यांचे छोटे छोटे मिनिंगफुल सेंटेन्सेस तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर आपण 3 याचे तयार करूया. पहिली जोडी आपण वापरणार आहोत वेस्ट. तर वेस्टचं पहिलं वाक्य तयार होईल ही पुट बोथ हिज हँड्स ऑन हिज वेस्ट. म्हणजे त्याने त्याचे दोनही हात कमरेवर ठेवले. आणि दुसरं वाक्य तयार होईल वेस्टपासून आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम इन गॉसिप्स. मला गॉसिप्स करणं अजिबात आवडत नाही. गॉसिप्स म्हणजे चुकल्या, याचं त्याला त्याचं त्याला असं सांगणं अजिबात आवडत नाही. नंतर न्यूचा आपण वापर करूया. तर पहिलं वाक्य तयार होईल आय न्यू ऑल हिज फॅमिली मेंबर्स. मला त्याचे सगळे फॅमिली मेंबर्सबद्दल माहिती आहे. आणि न्यूचं दुसरं वाक्य तयार होईल ही हॅज बॉट अ न्यू कार. त्याने एक नवीन कार विकत घेतली. तिसरं वाक्य तयार होईल, आपण ते मेडपासून करणार आहोत. आवर मेड इज ऑलवेज क्लीन अँड टायडी. तर
आवर मेड इज ऑलवेज क्लीन अँड टायडी. आमची जी मेड आहे ती नेहमीच क्लीन आणि टायडी असते, खूप स्वच्छ टापटीप असते. आणि दुसरं वाक्य तयार होईल, वी मेड अ काईट अवर सेल्फ. आम्ही स्वतः एक काईट बनवली. काईट म्हणजे पतंग बनवली. आम्ही स्वतः एक पतंग बनवली. या पद्धतीनं आपल्याला वाक्य तयार करावे लागतील. नंतर 6 नंबरवर आहे, ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लॅन नाव यू विल हार्वेस्ट लॅटर. राईट अ पॅराग्राफ ऑन द अबाव टॉपिक विथ ॲन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. आता ऑलवेज डू युअर बेस्ट, नेहमी तुम्ही तुमचं सर्वोत्तम करा. व्हॉट यू प्लॅन नाव, तुमचं काय प्लॅन आहे. यू विल हार्वेस्ट लॅटर, म्हणजे आज तुम्ही जे पेराल तेच उद्या उगवेल. या अर्थाचं तुम्हाला 5 ते 10 लाईनमध्ये एक छोटासा पॅरेग्राफ लिहायचा आहे. अँड दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. भेटूया पुढच्या लेसनमध्ये. टिल देन बी सेफ अँड गुड बाय.